हॅलो एव्हरीवन, मी तेजश्री तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आजच्या नवीन व्लॉगमध्ये. तर आजचा व्लॉग कशाशी रिलेटेड आहे ते तुम्हाला थंबनेल आणि टायटल वाचून कळालंच असेल. तर येस, मी माझ्या 9 मंथ ऑफ प्रेग्नन्सीमध्ये फायनली एंटर केलेलं आहे आणि आता डिलिव्हरी जवळ आलेली आहे. सो त्या दृष्टीने काही तयारी करत आहे मी, जसं की शॉपिंग बेबीसाठी आणि माझ्यासाठी दोघांसाठीही मी करते आहे. तर अशी थोडीफार काही गोष्टी ज्या लागणार आहेत मला डिलिव्हरीच्या वेळेस हॉस्पिटलमध्ये किंवा हॉस्पिटलवरून घरी आल्यानंतर ज्या काही लगेच इम्पॉर्टंट अशा गोष्टी लागणार आहेत, सो त्या मी ऑनलाईन ऑर्डर करून ठेवलेल्या आहेत. सो ज्या आपल्या जवळ असाव्यात आधीच, सो म्हणजे रेडी सगळ्याची तयारी असावी. सो त्यासाठी मी काही गोष्टी ऑनलाईन ऑर्डर करून ठेवलेल्या आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी बेबीसाठी जी काही शॉपिंग केलेली आहे सो तेच शेअर करते तुमच्यासोबत, आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी माझी काही शॉपिंग केलेली आहे सो तेही शेअर करीन तुमच्यासोबत. तर चला, तर मग जास्त वेळ न घालवता आपण मी जी काही ऑनलाईन शॉपिंग केलेली आहे. आणि हो, मी आत्ता रिसेंटली 1-2 आठवड्यांपूर्वी मिशोला छान असा सेल लागला होता. सो त्या सेलमधून मी सगळी छान अशी शॉपिंग केलेली आहे अफोर्डेबल प्राईजमध्ये, बट बेस्ट क्वालिटी आलेली आहे सगळ्या प्रोडक्ट. तर सगळ्यात फर्स्ट म्हणजे फीडिंग पिलो. तर ही अशी काही फीडिंग पिलो मी ऑर्डर केलेली आहे. तर मी बऱ्याच बाकी इतर लोकांच्या व्लॉग्समध्ये वगैरे त्यांनी शेअर केलेलं पाहिलेलं होतं त्यांच्या अनुभवावरून की ही फीडिंग पिलो खूप उपयोगी येते डिलिव्हरीच्या वेळेस, आपण हॉस्पिटलमध्ये किंवा घरी आल्यावर सुद्धा. तर बघूया आता आपल्याला किती युजफुल होती, बट मला ही वाटली थोडी युजफुल. सो म्हणजे बाकीच्यांच्या म्हणण्यावरून वगैरे. सो मी ही ऑर्डर केलेली आहे. सो हे झालं फर्स्ट. ओके, सेकंड ही आहे मॉस्किटो नेट, बेबी मॉस्किटो नेट. तर ही अशी काहीशी आहे, मोठी आहे आणि खूप सॉफ्ट आहे. याची खाली गादी आहे आणि त्याला वरती अशी नेट आहे. तर ही सुद्धा आपल्याला हॉस्पिटलमध्ये बेबीला ठेवायला, झोपवायला, म्हणजे मच्छर किंवा माशा काही त्याच्याजवळ जाऊ नये बेबीजवळ. सो त्यासाठी ही नेट खूप हेल्पफुल असेल. सो त्यासाठी ही पण मी आत्ता ऑर्डर केलेली आहे. सो नेक्स्ट थर्ड ही आहे बेबी कॅरी बॅग. तर मी ॲक्च्युली वेगळा कलर चॉईस केला होता, ऑर्डर केला होता, पण तो येताना वेगळा कलर आला. बट मला ही पण खूप आवडली, सो मी ती रिटर्न नाही केली, सो मी ठेवली. आता आपल्याला बेबीला घरी आणताना डिलिव्हरीनंतर किंवा परत एकदा कुठे हॉस्पिटलमध्ये किंवा कुठे बाहेर नेताना 0 to 3 मंथ्सच्या बेबीसाठी हे खूप छान आहे त्यांना कॅरी करण्यासाठी. याला असं दोन्ही साईडला झिप वगैरे आहेत आणि इथे सुद्धा, आणि हे पूर्ण आपण ओपनही करू शकतो. आणि छान गादी आहे त्याला, सॉफ्ट अशी. सो हे आहे बेबी कॅरी बॅग. सो तेही मी आत्ता छान ऑर्डर केलेलं आहे. त्यानंतर इथे मी ड्राय शीट ऑर्डर केलेली आहेत. तर हे 3च्या पॅकमध्ये मला सेट मिळालेला आहे 3चा. तर याची साईज दाखवते. तर हे अशी काहीशी साईज आहे आणि वेगवेगळ्या कलरमध्ये छान प्रिंट्स असलेलं आलेलं आहे. सो छान, हेही सॉफ्ट आहे, म्हणजे बेड प्रोटेक्शनसाठी वगैरे, गादी ओली होऊ नये त्यासाठी. सो हे 3 आलेलं आहे वेगवेगळ्या कलरमध्ये. सो हा 3चा पॅक होता. सो ते मी ऑर्डर केलेलं आहे. ओके, आता नेक्स्ट आहे बेबीला स्वॅडल करण्यासाठी. तसं तर घरगुती आपण कॉटनच्या साड्या सॉफ्ट अशा असणाऱ्या त्याची तर आपण बळोती तयार करतोच त्याला गुंडाळण्यासाठी. पण हे ऑनलाईन मला मिळालं होतं, म्हणजे ऑनलाईन मला मिळालं किंवा दिसलं, तर मी हे ऑर्डर केलेलं आहे. खूप छान सॉफ्ट मटेरियल आहे, मस्लिनचं कापड आहे हे, आणि हे मला 5च्या कॉम्बिनेशनमध्ये मला मिळालेलं होतं खूप अफोर्डेबल प्राईजमध्ये. तर याची एक ओपन करून दाखवते. याची साईज पण खूप मोठी आहे आणि हे बेबीला स्वॅडल करण्यासाठी आहे खास. सो न्यूबॉर्नसाठी हे खूप छान आहे. म्हणजे आपण घरगुती तर साड्यांचं वगैरे तयार करतोच, पण ऑनलाईन ज्यांना कोणाला साडी वगैरे अवेलेबल नसेल ज्यांच्याकडे, सो त्यांच्यासाठी हा ऑप्शन खूप छान आहे. आणि हे 5च्या कॉम्बोमध्ये मला मिळालेलं आहे. सो हा एक सेट मी ऑर्डर करून ठेवलेला आहे. तसं तर आम्ही घरगुती साड्यांचं बरीच सारी त्याला स्वॅडलिंगसाठी क्लोथ असे बनवून ठेवलेले आहेत. पण हे मला आवडलं, कॉटनचं आहे, छान सॉफ्ट आहे. सो हे ऑर्डर केलं आहे. वेगवेगळ्या प्रिंट्समध्ये छान असं मिळालेलं आहे. सो अगदी न्यू बॉर्न असेल ना, सो
त्या बेबींसाठी हे खूप छान आहे. सो हे मला छान वाटलं, सो हे सुद्धा ऑर्डर केलेलं आहे. आता ना बेबींसाठी क्लोथ्स मी 2 प्रकारचे ऑर्डर केलेले आहेत. क्लोथ्स म्हणजे झबले त्यांच्यासाठी 2 ऑर्डर केलेले आहेत मी बाळासाठी. तर 2 प्रकारचे म्हणजे एक म्हणजे आता समर आहे, सो मी व्हाईटमध्येच सगळे घेतलेले आहेत, जेणेकरून थोडंसं सॉफ्ट वाटेल असं. आणि हे मटेरियल पण खूप सॉफ्ट आहे, अगदी मऊ. तर तुम्ही बघू शकता हे असं स्लीवलेसवालं एक ऑर्डर केलेलं आहे मी. सो हे पण व्हाईटमध्येच सगळं असं मला 5चं कॉम्बिनेशन मला मिळालेलं आहे. 4चं कॉम्बिनेशनमध्ये मला हे मिळालेले आहेत. आणि तुम्ही बघू शकता प्रत्येकाची प्रिंट वेगवेगळी आहे. कलर व्हाईटमध्ये मी घेतलेला आहे बिकॉज ऑफ समर. आणि समरसाठीच गरम वगैरे व्हावं नाही, सो त्यासाठी जसं स्लीव्जलेसमध्ये एक ऑर्डर केलेला आहे सेट. सो 4चा सेट आहे असा छोटूसा. आणि दुसरा म्हणजे तोही मी म्हणजे हा सेट दुसरा अजून एक सेट ऑर्डर केला आहे, तर तोही व्हाईटमध्येच आहे. बट त्याला छोटूशा अशा स्लीव्ज आहेत, बघू शकता तुम्ही. ते पण खूप सॉफ्ट आहे. आणि तेही व्हाईट कलरमध्येच घेतलेलं आहे मी बिकॉज ऑफ समर. आणि म्हणजे छान असं डिसेंट थोडंसं असावं म्हणून. आणि त्याही सगळ्या वेगवेगळ्या म्हणजे व्हाईट कलर बट त्यामध्ये वेगवेगळ्या प्रिंट्स असं मला रिसीव झालं आहे. सो मला हे खूप आवडलं वेगवेगळं. तुम्ही बघू शकता ह्याचाही 4चा सेट आहे. आणि जे स्लीवलेस आहेत सो त्याचाही असा 4चा मस्त कॉम्बो सेट आहे. तुम्ही बघू शकता की क्यूट आहे. त्याला वेगवेगळ्या प्रत्येक ह्याच्यावर मस्त असं वेगवेगळं प्रिंट आहे. आणि असं फ्रंट ओपन आहे, त्याला बटन वगैरे आहेत. आणि खूप छान सॉफ्ट आहे. आणि हे 0 to 3 मंथ्सच्या बेबीच्या साईजचं मी हे ऑर्डर केलेलं आहे. सध्या तरी असे 2 प्रकारचे क्लोथ मी त्याला ऑर्डर केलेले आहेत. एक स्लीव्जवाले, एक विदाऊट स्लीव्ह, आणि एक छोट्याशा स्लीव्जवालं. सो असे 2 ऑर्डर केलेले आहेत मी. सो हे झाले झबले त्यांच्यासाठी. आता म्हणजे बेबीसाठी, एका बेबीसाठी सॉरी. त्यानंतर नेक्स्ट आहे लंगोट. खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे न्यूबॉर्नसाठी. तर हे ना मला कॉम्बोमध्ये मिळालेलं आहे. 12चा सेट आहे, 12चा सेट. तर हे कॉम्बोमध्ये 12चा सेट मला मिळालेला आहे. अगदी सॉफ्ट मटेरियल आहे, याचं कॉटनच आहे आय थिंक हे पण. तर खूप सॉफ्ट आहे. आणि ह्यात 3 कलर मिळालेले आहेत. हा एक कलर आहे, पिंक एक आहे, आणि हा एक आहे. सो असं 12च्या कॉम्बोमध्ये हे मिळालेलं आहे. सो आत्ता तरी सध्या हे मी 12 ऑर्डर केलेले आहेत. आणि पुढे मग जास्त लागणारच आहेत, पण ते तेव्हा ऑर्डर करू डिलिव्हरी नंतर. आता सध्या तर मी हे आत्ता 12 ऑर्डर केलेले आहेत. आणि हे झबले 2 सेट 4-4चे. सो असे 8 गोष्टी आहेत आज सध्या माझ्याजवळ त्याच्या क्लोदिंगमध्ये. ओके, आता जसं त्याला बेबीजला आपण झबले किंवा लंगोट या गोष्टी महत्त्वाच्या असतात, किंवा अगदी स्टार्टिंगपासून बेबीजला या गोष्टी लागतात. तसंच बाळांना टोपडी आणि हातातले मिटन्स प्लस पायातले सॉक्स वगैरे ते पण खूप गरजेचं आहे, अगदी न्यूबॉर्न्सला सुद्धा. सो त्यासाठी मला ना एक कॉम्बोच्या 3च्या सेटमध्ये मला एक छान असं कॉम्बो पॅक मला मिळालेला आहे. सो या गोष्टींचा, ज्यामध्ये की असे छान अशी टोपडी आहेत छोटीशी, खूप छान सॉफ्टमध्ये आहेत छोटीशी टोपडी. सो या 3 कलरमध्ये मला छान रिसीव झालेले आहेत. आणि त्याच्याच कॉम्बिनेशनमध्ये म्हणजे हे सगळा सेटच होता पूर्ण, 3 टोपडी आणि त्याबरोबर हे हातातले आणि पायातले सॉक्स, म्हणजे हातातले मिटन्स आणि पायातले सॉक्स, असं छान असं हे 3चं कॉम्बिनेशन मला मिळालेलं आहे. सो हे पण खूप छान सॉफ्ट आणि खूप क्यूट आहे. ओके, जसं आता बेबीजला स्वॅडल करण्यासाठी जसं मी सांगितलं की आपल्याकडे आपण साडीचं, मऊ साडीचं वगैरे काही छान असं त्यांच्यासाठी तयार करतो काही गोष्टी. बट रेडीमेड पण त्यांना स्वॅडल करण्यासाठी किंवा असं गुंडाळून जर बाहेर न्यायचं असेल, सो त्यासाठी काही गोष्टी असतात अवेलेबल. बट मला ना हा एक सेट मिळालेला होता 2चा कॉम्बो सेट. तर हा ना ॲक्च्युली बेबी टॉवेल म्हणून आहे, बट हा बेबी टॉवेल कम छान असं त्यांना गुंडाळण्यासाठी लहान बाळांना असं सॉफ्ट काहीतरी हवं असतं. सो हा बेबी टॉवेल कम पण मला त्यांना गुंडाळण्यासाठीच छान असं वाटतं आहे. स्वॅडलसाठीच हे पण छान वाटतं आहे. सो हे असं आहे, इथे छान अशी टोपी वगैरे आहे.
तर हा टॉवेल म्हणून सुद्धा यूज करू शकतो, 2 in 1 आहे, टॉवेल म्हणून सुद्धा यूज करू शकतो. आणि त्यांना जर गुंडाळून असं कुठे न्यायचं असेल सो हे खूप सॉफ्ट आहे, सो त्यांना आपण गुंडाळून वगैरे सुद्धा बेबीजला घेऊन जाऊ शकतो कुठेही. सो हे या 2 कलरचं मी ऑर्डर केलेलं आहे. सो दोन्ही सेमच आहे साईज आणि पॅटर्न पण. तर हे 2 in 1 होऊ शकतं बेबीजसाठी. तुम्ही टॉवेल म्हणून सुद्धा यूज करू शकता किंवा मग त्यांना गुंडाळून स्वॅडल करून कुठे न्यायचं असेल तर त्यासाठी सुद्धा यूज करू शकता. तर हा एक कॉम्बोच्या सेटमध्ये हे 2 होते. यामध्ये प्रिंट्सवाले पण होते, पण मी हे प्लेनवाले ऑर्डर केले आत्ता सध्या. अजून जर छान वाटली, याचा छान यूज वाटला किंवा अजून हवे असं जर वाटत असेल तर मग मी अजूनही 2-3 ऑर्डर करू शकतो आपल्याला. पण आता सध्या तरी हे 2 घेऊन ठेवलेले आहेत. ओके, आता बाळाला गुंडाळण्यासाठी झालं, झोपवण्यासाठी झालं. तर आता ना मी बाळाला झोपवताना छान असं ब्लँकेट वगैरे लागणार आहे आपल्याला, बेबी ब्लँकेट असं क्यूट असं मला हे सापडलेलं आहे पिंक कलरमधून. तर हे एका साईडनी आहे व्हाईट आणि दुसऱ्या साईडनी आहे पिंक आणि खूप सॉफ्ट मस्त असं आहे. तर या साईजमध्ये. तर हे एक ऑर्डर केलेलं आहे मी, पिंक कलर तरी आता तरी ऑर्डर केला आहे. बघूया आता पुढे काय कसं. पण जर अजून वाटलं तर मग अजून आपण वेगवेगळे ऑर्डर करू शकतो. पण सध्या तरी आत्ता मी हे एक असावं जवळ म्हणून छान असं ऑर्डर करून ठेवलेलं आहे. खूप छान आणि सॉफ्ट आहे. तर हे पण मला खूप यूजफुल वाटलं आत्ता सध्या तरी. सो अशा काहीशा गोष्टी मी बेबीसाठी ऑर्डर करून ठेवलेल्या आहेत. आता मी लवकरच माझी हॉस्पिटल बॅग रेडी करणार आहे आणि तोही ब्लॉग तुमच्यासोबत लवकरच शेअर करीन. कारण असं म्हणतात की एकदा 9 month स्टार्ट झाला की तुम्हाला हॉस्पिटल बॅग रेडी करून ठेवावीच लागते, कारण कधी डिलिव्हरी होईल सांगता येत नाही. सो या सगळ्या गोष्टी आधी रेडी असाव्यात, अचानक काही अशी घाई होऊ नये. सो त्यासाठी या सगळ्या गोष्टी मी ऑनलाईन ऑर्डर करून ठेवल्या. आणि ऑनलाईन शॉपिंग ही बेस्ट, म्हणजे या प्रेग्नन्सीच्या जर्नीमध्ये तरी ऑनलाईन शॉपिंग बेस्ट वाटते, कारण कुठे जायची गरज नाही आणि आपण जाऊ शकत नाही, येऊ शकत नाही. सो घर बसल्या जर काही गोष्टी हव्या असतील ज्या काही, सो त्या आपण लगेच क्विकली ऑर्डर करू शकतो. सो त्यासाठी. आणि हा मिशोवर सेल लागला होता, सो त्यामध्ये मी या गोष्टी ऑर्डर केलेल्या आहेत. आणि ज्या काही या सेलमध्ये मला त्या किती प्राईजला मिळाल्या, सो ती प्राईज मी इथं सगळी मेन्शन केलेली होती सगळ्या प्रोडक्ट्सची. सो त्यावरून तुम्हाला अंदाज येईल. आणि असंही सगळ्याची क्वालिटी पण छान आलेली आहे, अफोर्डेबल प्राईजमध्ये पण. तर आता यामध्ये जर काही अजून काही गोष्टी तुमच्या एक्सपिरियन्सनुसार जर तुम्हाला वाटत असेल की अजून काही गोष्टी यामध्ये मी ॲड करायला हव्यात, ज्या की मला डिलेवरीच्या वेळेस लागणार आहेत क्विक अशा, किंवा डिलेवरीनंतर घरी आल्यावर ज्या काही लागणार आहेत बेबीसाठी, तर त्या मला या म्हणजे या व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. किंवा अशा काही गोष्टी ज्या की आपण उगाचच घेऊन ठेवतो बट त्याची तितकी अशी काही गरज नाही आहे, असं जर तुम्हाला काही वाटत असेल तर तेही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून त्या गोष्टी मला काही मायनस करता येतील. बिकॉज कसं फर्स्ट प्रेग्नन्सी असल्यामुळे सगळाच अनुभव असतो आपल्याला असं नाही, बट बाकी काही लोकांच्या अनुभवावरून, दुसऱ्या लोकांच्या अनुभवावरून आपल्याला थोडंसं ते डिफरन्स करता येतो की कोणत्या गोष्टी घ्यायला हव्यात, कोणत्या गोष्टी मायनस करायला हव्यात. सो चला तर मग हा व्लॉग कसा वाटला कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा अजून कोणी गरोदर असतील तर त्यांच्यासोबत, जेणेकरून त्यांनाही काही थोडीफार माझ्या ब्लॉगमधून किंवा माझ्या व्हिडिओमधून थोडीफार हेल्प होईल. आणि मलाही नक्की काही सजेशन असतील तर तेही द्या. आणि मी हॉस्पिटल बॅग रेडी करणार आहे किंवा माझ्यासाठी अजून काही मी शॉपिंग केलेली आहे, जी काही ऑनलाईन शॉपिंग केलेली आहे मी डिलिव्हरीच्या दृष्टीने. सो ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरात लवकर नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करीन तुमच्यासोबत. चला तर मग आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.